देवडांगर असो किंवा रताळं किंवा काशीफळ हे तीन जे फळं आहेत ना, महाशिवरात्रीला आमच्याकडे एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीने खाल्ली जातात बरं का. आमच्यासारखं आत्तापर्यंत तरी कोणी खाल्लं नसेल हे मी म्हणतीये बरं का. पण तुम्ही खाल्ले का नाही ते मात्र मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता काशीफळ असो किंवा देवडांगर याला शिजवायला काय अवघड नाहीये. उद्या महाशिवरात्र म्हणता आदल्या दिवशीच हे देवडांगर नवरबांनी मार्केटमधून आणून ठेवलेलं होतं. चला म्हटलं आता देवडांगराची रेसिपी तर तुमच्यासोबत काही शेअर करण्यासारखी एवढी काही खास नाही आहे, पण आमच्याकडे हे देवडांगर, काशीफळ, रताळं कशा पद्धतीने खाल्लं जातं ना ते तुमच्यासोबत शेअर करण्याची मला खूप जास्त उत्सुकता होती आणि त्यामुळेच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. हे देवडांगर मी साखरेमध्ये शिजवत आहे. तुम्ही साखरेच्या ऐवजी गुळामध्ये शिजवा, खूप जास्त अजून छान लागतं. तर आता मी देवडांगर कापून घेतलं, पाणी टाकलं आणि साखर टाकून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या आहेत, म्हणजे देवडांगर मस्त असं शिजलं जातं. साधारण कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत. आता कुकरची ना छान अशी वाफसुद्धा काढून घेतली. गॅसवरून कुकर उतरून खाली ठेवलं आणि झाकण काढून बघतीये तर काय मस्त आतमधलं देवडांगर शिजलं होतं. आता ना मी चेकसुद्धा करून दाखवते, एकदम व्यवस्थित असं हे देवडांगर शिजलेलं आहे. हवं तर तुम्ही हे देवडांगर असं सुद्धा खाऊ शकता बरं का. पण आता मी तुम्हाला म्हटलं होतं ना सुरुवातीला, एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीने आमच्याकडे देवडांगर, काशीफळ आणि रताळं हे तिन्ही पदार्थ आमच्याकडे असेच खाल्ले जातात. मला जसं कळतंय ना तसं माझी आजी ना कधी पण महाशिवरात्री आली की हे देवडांगर, काशीफळ, रताळं असं शिजवलं ना ती मला दुधामध्ये खायला द्यायची आणि खरंच खूप छान लागायचं. माझ्या माहेरी तर आवर्जून हे फळं शिजवल्यानंतर आम्ही असेच खायचो, पण माझ्या नादाने माझ्या नवरोबा सुद्धा खूप जास्त आवडीने खातात बरं का. आता देवडांगर शिजवल्यानंतर ते मला म्हणतात दूध आणि साखर टाकून दे. तर तुम्ही कशा पद्धतीने खाताय आणि खरंच तुम्ही या पद्धतीने कधी खाल्लंय का देवडांगर, काशीफळ, रताळं शिजवून? नक्की मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करून घ्या. धन्यवाद.